press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, हम पिछले क्लास में जो स्वामी की दादी, इस पार्ट में जो दादी अपना जो दादा के बारे में कहानी को कह सुनाता है। यहाँ स्वामीनाथन को जो दादा एमए में लिए हुए गोल्ड में जो मेडल को दादी क्या करी थी, ऐसे ही खाते खाते जो दादा के बारे में बोलती हैं। और यहाँ जो स्वामी दादी को दादा के बारे में सुनते सुनते वो भी यहाँ तंग आ चुकता है, तंग आता है और वो क्या बोलता है कि बस करो दादी। वो भी यहाँ राजम के बारे में कुछ का सुनाना चाहता था स्वामीनाथन, है ना। राजम के बारे में कहने के लिए वो भी यहाँ इंतज़ार करता था, लेकिन दादी अपनी ही बातों को बोलती जा रही थी। फिर क्या हो जाती है, अब बस भी करो दादी, तुम बेकार की पुरानी कहानियाँ सुनाती रहती हो। क्या तुम राजम के बारे में नहीं सुनना चाहती? अब बस भी करो दादी, साक जी, तुम बेकार की कहानियों को, यानी जो ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಬಾರದೇ ಇರೋ कुछ काम की ನಾ ಆನೆ ವಾಲೆ ಕಹಾನಿ ಅಂದರೆ ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಬಾರದೇ ಇರೋ ಕತೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತಿರ್ತೀಯ ನೀನು, ಸಾಕು ಮಾಡಜ್ಜಿ, ತುಮ್ ರಾಜಮ್ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ನಹಿ ಸುನ್ನ ಚಾಹೋಗೆ, ನೀನು ರಾಜಮ್ ಬಗ್ಗೆ ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡೋದಿಲ್ವಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ, ಅಜ್ಜಿಗೆ ಕೇಳ್ತಾನೆ। ಹಾಂ ಹಾಂ ಬೋಲೋ, ಸರಿ ಸರಿ ಹೇಳಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಜ್ಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ। दादी, जब राजम छोटा सा लड़का था तो उसने शेर मारा था। देखे, जब जो राजम छोटा सा लड़का था ಅಂದರೆ ಅವನು ಇವಾಗೇ ಸಣ್ಣ ಹುಡುಗ ಮತ್ತು ಇದಕ್ಕಿಂತ ಸಣ್ಣ ಹುಡುಗ ಇದ್ದಾಗ शेर को मारा था, यानी लयन को मारा था। कौन? राजम। ये जो बिलीव करने वाली या यकीन करने वाली बात है क्या, ನಂಬುವಂಥ ಮಾತಾ ಇದು। फिर क्या बोलता है, देखिए, सच बड़ा बहादुर लड़का है। दादी क्या बोलती हैं यहाँ, सच ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಾ ರಿಯಲಿ, ಹಾಗಾದರೆ ತುಂಬಾ ಸಾಹಸಿ ಹುಡುಗ ಇರಬೇಕು ಅವನು, ತುಂಬಾ ಧೈರ್ಯವಂತ ಇರಬೇಕು ಅವನು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಜ್ಜಿ। तुम यह बात मुझे खुश करने के लिए कह रही हो, तुम्हें यकीन नहीं हुआ होगा। तो स्वामीनाथन खुद पूछता है, क्या पूछता है, तुम ये जो बात है, दादी क्या बोलती हैं, सच में वो तो बहादुर लड़का है ऐसा। जो कौन, जो दादी बोलती है, लेकिन जो स्वामीनाथन क्या पूछता है, तुम्हें यकीन नहीं है, मैं जो कह रहा हूँ, ये जो बात तुम्हें यकीन नहीं आ रहा है, मुझे सिर्फ यकीन दिलाने के लिए, ಅಂದರೆ ನನ್ನನ್ನು ನಂಬಿಸೋಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳೋ ಕಥೆನ ಅಜ್ಜಿ ಇಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಂಬ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ನೀನು ಸುಮ್ಮನೆ ನಮ್ದವ್ರ ಥರ ಆ್ಯಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯ ಅಜ್ಜಿ, ನಿನಗೆ ನಂಬಿಕೆ ಬರ್ತಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅಂತ स्वामीनाथन ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಜ್ಜಿಗೆ। स्वामीनाथन ने बड़े उत्साह से कहानी शुरू की। ಮತ್ತೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಕತೆ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ। राजम के पिता एक जंगल में डेरा डाले हुए थे। राजम के पिता, कि राजम के पिता कौन है यहाँ, एक पुलिस सुपरिटेंडेंट है ना, सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस है, पुलिस के अधीक्षक है राजम के पिता। वो एक जंगल यानी आप सभी को पता है वन फॉरेस्ट में जो डेरा डाले हुए थे। डेरा का मतलब क्या है यहाँ, कैंप। डेरा का मतलब क्या है, एक कैंप को लगाए थे, एक कैंप को बने हुए थे, वही रहे थे कैंप बनाकर। कौन? जो राजम के पिता। राजम उनके साथ था, यहाँ अपने पिता के साथ राजम भी जंगल गया था, वही जो डेरा में यानी कैंप में अपने पिता के साथ राजम भी गया था। अचानक दो शेर उन पर झपटे और एक ने पीछे से हमला करके पिता को गिरा दिया। देखिए, अचानक यानी एकाएक दो शेर ने यानी दो लायंस ने यहाँ किन पर झपटे का मतलब क्या है यहाँ, झपटना यानी अटैक करना। यानी जो अटैक करते हैं दो शेर यहाँ, जो किसके ऊपर,
इनके ऊपर, यह राजम और उनके जो पिता हैं उनके ऊपर अटैक करते हैं, झपटते हैं। और एक ने पीछे से हमला करके पिता को गिरा दिया। दो शेर में एक शेर क्या करता है यहाँ, तो ರಾಜಂ के पिता को पीछे से हमला करके गिरा दिया। ರಾಜಂ ಅವ್ರ ತಂದೆನ ಎರಡು ಏನಿಲ್ಲಿ ಸಿಂಹಗಳು, ಲಯನ್ಗಳು ಏನಾಗುತ್ತೆ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಲಯನ್ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ರಾಜಂ ಅವರ ತಂದೆ ಹಿಂದ್ಗಡೆಯಿಂದ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡಿ ಅವರನ್ನು ಬೀಳಿಸ್ಬಿಡುತ್ತಂತೆ. और राजम का पीछा और दूसरे ने राजम का जो पीछा किया, ಅಂದರೆ ಎರಡು ಲಯನ್ಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ರಾಜಂ ಅವರ ತಂದೆಯನ್ನು ಬೀಳಿಸುತ್ತೆ, ಇನ್ನೊಂದು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ರಾಜಂ ಅವನ ಪೀಛಾ ಕಿಯಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವನ್ನ ಅಟ್ಟಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ, ಅಂದರೆ ಅವನು ಬೆನ್ನು ಬೀಳುತ್ತೆ ಅಂತ ಅರ್ಥ. राजम एक झाड़ी के पीछे छुप गया और वहीं से गोली चलाकर शेर को मार डाला. देखिए राजम एक झाड़ी के पीछे छुप गया. झाड़ी का मतलब क्या है यहाँ, श्रबरी ಅಥವಾ ಪೊದೆಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ. झाड़ी यानी जो श्रबरी या ಪೊದೆ, ಅಲ್ಲೇ ಗಿಡಗಳದ್ದು ಪೊದೆಗಳಿರುತ್ತಲ್ವ, ಶ್ರಬರಿಸ್ ಇರುತ್ತಲ್ವ, ಅಲ್ಲಿ ಬಚ್ಚಿಡ್ಕೊಳ್ತಾನಂತೆ ಯಾರು, ರಾಜಂ. वही जो पीछे छुप गया और वहीं से गोली चलाकर शेर को मार डाला. अल्ले बच्चिड़कोंडु वहीं से गोली चलाकर. यह राजम के पास क्या है, पिस्तौल है, समझ में आए ना. उसी से यहाँ क्या करता है, गोली चलाकर जो शेर को मार डालता है. कौन, ರಾಜಂ. ಗಿಡಗಳ ಪೊದೆಗಳೇನಿರುತ್ತೆ, ಶ್ರಬ್ಬರೀಸ್ ಅಂತೀವಲ್ವ ನಾವು, ಅದ್ರ ಹಿಂದ್ಗಡೆಗೆ ಬಚ್ಚಿಡ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಂದನೇ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಶೂಟ್ ಮಾಡಿ ಲಯನನ್ನು, ಶೇರ್ನ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಸಾಯಿಸಿದ್ನಂತೆ ಅಂತ ಸ್ವಾಮಿನಾಥನ್ ಅಜ್ಜಿ ಎದುರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. ಕ್ಯಾ ತುಮ್ ಸೋ ಗಯಿ, मार डाला. दादी क्या तुम सो गई, उसने कहानी खत्म होने पर पूछा. नहीं बेटा सुन रही हूँ. देखिए दादी क्या तुम सो गई. देखिए स्वामीनाथन जब कहानी सुना रहा था अपनी दादी को, जो दादी जो सोई हुई दिखती है, इसलिए जो स्वामीनाथन क्या पूछता है, दादी सो गई क्या, ಅಜ್ಜಿ ನೀವು ಮಲ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಆವಾಗಲೇ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ಉಸ್ನೆ ಕಹಾನಿ ಖತ್ಮ ಹೋನೆ ಕೆ ಬಾದ್ ಪೂಚ್ತಾ ಹೇ, ಅಂದರೆ ಕತೆ ಪೂರ್ತಿ ಮುಗಿಯೋ ತನಕ ಅಜ್ಜಿ ನೋಡಿರಲ್ಲ ಅವನು, ಕತೆ ಪೂರ್ತಿ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಅಜ್ಜಿನ ಕೇಳ್ತಾನೆ, ಅಜ್ಜಿ ನೀವು ಮಲ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಆವಾಗಲೇ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾನೆ. ಇಸ್ಲಿಯೇ ಜೋ ದಾದಿ ಉತ್ತರ ಮೇ ಕ್ಯಾ ದೇತಿ ಹೇ, ನಹಿ ಬೇಟಾ, ಇಲ್ಲ ಮಗನೇ ನಾನಿನ್ನೂ ಮಲ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಅಂತ ಅಜ್ಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮೇ ನಹಿ ಸೋಯಿ ಸುನ್ ರಹಿ ಹೂ, ನಾನು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಿನ್ನ ಕತೆನ ಅಂತ ಅಜ್ಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ. अच्छा बताओ कितने शेर आए थे. देखिए अभी भी जो स्वामीनाथन को यकीन नहीं है, जो दादी जो स्वामीनाथन बोला हुआ कहानी को, सुनाई हुई कहानी को यहाँ दादी सुनी है. इसके बारे में यहाँ किसको यकीन नहीं है, स्वामीनाथन को यकीन नहीं है, इसलिए प्रश्न पूछता है. ಹಾಗಾದರೆ ಹೇಳು, ನೀನು ಮಲ್ಕೊಂಡಿದ್ದಿಲ್ವಾ, ನಾನು ಹೇಳೋ ಕತೆ ಕೇಳ್ತಿದ್ಯಾ, ಹಾಗಾದರೆ ಹೇಳು ಎಷ್ಟು ಲಯನ್ ಬಂದಿದ್ವು, ಎಷ್ಟು ಸಿಂಹಗಳು ಬಂದಿದ್ವಲ್ಲಿ, ಹೇಳಿ ನೋಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾನೆ. ಕಿತ್ನೆ ಶೇರ್ ಆಯತೆ ಬೋಲೋ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾನೆ. दो शेर राजम पर झपटे थे, दादी ने जवाब दिया. देखिए दादी क्या बोलती है, सचमुच यहाँ दादी कहानी को नहीं सुनी है, वो सोई थी. दो शेर, ಎರಡು ಏನು ಬಂದಿದ್ವು, ಲಯನ್ಸ್ ಬಂದಿದ್ವು, ಶೇರ್ ಬಂದಿದ್ವು. दोनों भी यहाँ राजम पर झपटे थे. दो शेर तक दादी माँ कहानी सुनी है, लेकिन इसके आगे जो ದಾದಿ ಮಾ ಕಹಾನಿ ನಹಿ ಸುನಿ ಹೇ, ಅಂದರೆ ಎರಡು ಸಿಂಹಗಳು ಬಂದಿದ್ವು, ಎರಡು ಲಯನ್ಸ್ ಬಂದಿದ್ವು ಅನ್ನೋ ತನಕ ಕತೆ ಕೇಳಿದ್ದಾರೆ ಅಜ್ಜಿ. ಅದಾದಮೇಲೆ ಮಲ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಎರಡು ಲಯನ್ ಬಂದಿದ್ವು, ಅವು ಎರಡು ಯಾರ ಮೇಲೆ ಬಿದ್ವು, ಹೋಗಿ ರಾಜನ ಮೇಲೆ ಬಿದ್ದುಬಿಟ್ವು, ರಾಜನ ಮೇಲೆ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡಿದ್ವು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಜ್ಜಿ. स्वामीनाथन दादी के गलत जवाब से चिढ़ गया. देखिए स्वामीनाथन ये तो गलत जवाब है, आपको भी पता है ना, सही जवाब आपको भी पता है अगर आप कहानी सुने हैं तो. ನೀವು ಸ್ವಾಮಿನಾಥನ್ ಕತೆ ಕೇಳಿದರೆ ನಿಮಗೂ ನಿಜ ಏನು, ಉತ್ತರ ಕರೆಕ್ಟ್ ಏನು ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ. ಇದು ಸರಿನೋ ತಪ್ಪೋ, ತಪ್ಪು ಉತ್ತರ. जो गलत जवाब पर चिढ़ता है, चिढ़ना का मतलब क्या है, गुस्सा होना. चिढ़ना का मतलब क्या है, जो गुस्सा होना.
ಚಿಡ್ ಜಾನ ಯಾನಿ ಜೋ ಗುಸ್ಸಾ ಹೋನಾ ಅಂದರೆ ಸಿಟ್ಟು ಬರುತ್ತೆ ತಪ್ಪು ಉತ್ತರ ಹೇಳಿದ್ದಕ್ಕೆ. जे मैं तुम्हें इतनी ज़रूरी बातें बता रहा हूँ और तुम नींद में न जाने क्या क्या उलझुल कल्पना किए जा रही हो, अब मैं तुम्हें कुछ नहीं बताऊँगा. देखिए स्वामीनाथन क्या बोलता है, मैं तुम्हें इतनी ज़रूरी बातें, इसका मतलब क्या है, स्वामीनाथन के दृष्टि में ये तो बहुत ही ज़रूरी बात ಅಂದರೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಇಷ್ಟೊಂದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಮಾತುಗಳನ್ನು ಕಥೆಯನ್ನು ನಾನು ನಿನಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ರಾಜಂ ಬಗ್ಗೆ. ಲೇಕಿನ್ ತುಮ್ ತೋ ನೀಂದ್ ಮೇ यानी तुम नींद में कुछ जो ಉಲ್ಜಲುಲ್ ಕಲ್ಪನಾ यानी अपने आप ಕಲ್ಪನಾ करना, ಏನೇನೋ ಕಲ್ಪನೆಗಳು ಅವ್ರ ಮನಸ್ಸಿಗೆ ಏನು ಬರುತ್ತೋ ಆ ರೀತಿ ಕಲ್ಪನೆಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಉತ್ತರ ಹೇಳ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ ಅಜ್ಜಿ ನೀನು ಅಂಥೇಳಿ ಸಿಟ್ಟು ಬರುತ್ತೆ ಅವನಿಗೆ. जा रही हो अब मैं तुम्हें कुछ नहीं बताऊँगा, अब मैं तुम्हें कुछ नहीं बताऊँगा, ನಾನು ನಿನಗೆ ಇನ್ನೇನು ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಹೋಗು. ನಾನು ನಿನಗೆ ಎಷ್ಟು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರೋ ಕಥೆನ ರಾಜನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ವಿಷಯಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನೀನು ನೋಡಿದರೆ ನಿನಗೆ ನಿದ್ದೆಯಲ್ಲಿ ಏನೇನು ಬರುತ್ತೋ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಬಡಬಡಾಯಿಸ್ತಾ ಇದೀಯಾ, ನಾನು ನಿನಗೆ ಕಥೆನೇ ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಹೋಗು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರ ಅಜ್ಜಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. जो मैं जानता हूँ तुम क्यों ऐसा कर रही हो, तुम राजम को पसंद नहीं करती. देखिए क्या बोलता है यहाँ स्वामीनाथन, तुम मैं जानता हूँ ನನಗೆ ಗೊತ್ತು, तुम क्यों ऐसे कर रही हो, ನೀನು ಯಾಕೆ ಈ ಥರ ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ ಅಜ್ಜಿ ಅಂತ ನನಗೆ ಗೊತ್ತು. यहाँ तो हम क्या सोच सकते हैं, जो दादी को नींद आ गई है इसलिए दादी ऐसी कर रही है. लेकिन यहाँ तो स्वामी क्या बोलता है, दादी क्यों ऐसे कर रही है कि दादी को राजम के ऊपर राजम को देख के पसंद नहीं, राजम यहाँ दादी को पसंद नहीं है. ಅಂದರೆ ಅಜ್ಜಿಗೆ ರಾಜಂ ಕಂಡ್ರೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನೀನು ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ, ಅವನ ಬಗ್ಗೆ ಏನೇ ಹೇಳಿದ್ರು ನೀಟಾಗಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತಿಲ್ಲ ನೀನು ಅಂತ ಯಾರು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾನೆ. नहीं नहीं वो तो बहुत प्यारा लड़का है. देखिए क्या दादी क्या बोलती है, नहीं नहीं ಆ ಥರ ಏನಿಲ್ಲ, ನನಗೆ ರಾಜಂ ಕಂಡ್ರೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಅಂತ ಯಾರು ಹೇಳಿದರು, मुझे ರಾಜಂ ಪಸಂದ್ है, वो तो बहुत अच्छा लड़का है, ಅವನು ತುಂಬ ಒಳ್ಳೆ ಹುಡುಗ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಜ್ಜಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಹುತಿ ಪ್ಯಾರ ಲಡ್ಕಾ ಹೇ ಅಂದರೆ ಅವನು ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆ ಹುಡುಗ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಜ್ಜಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. दादी बड़े विश्वास से कहा उन्होंने राजम को देखा तक नहीं था. देखिए दादी ने अभी तक राजम कैसा है, कौन है, इसके बारे में और उसका गुण क्या है, इस सभी के बारे में उसको देखा ही नहीं है राजम को. कौन, दादी. किसी को देखने के बिना उनके पास उनके साथ हम बातें करने के बिना किसी को हम कैसे जज कर सकते हैं, है ना. लेकिन दादी पूरी विश्वास के साथ बोलती है कि राजम बहुत अच्छा लड़का है, बहुत प्यारा लड़का है. लेकिन अभी तक दादी यहाँ राजम को देखा ही नहीं. ಅಂದರೆ ಅಜ್ಜಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ರಾಜಮ್ ಹೇಗಿದ್ದಾನೆ ಅನ್ನೋದೇ ನೋಡಿಲ್ಲ, ಆದರೆ ತುಂಬ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಕಾನ್ಫಿಡೆಂಟಾಗಿ ಇಲ್ಲಪ್ಪ ನನಗೆ ಅವನನ್ನು ಕಂಡ್ರೆ ಏನು ಸಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಅವ್ನು ತುಂಬ ಒಳ್ಳೆ ಹುಡುಗ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನ ನೋಡ್ದಲೇ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಮಾತಾಡ್ದಲೇ ಅವ್ರು ಒಳ್ಳೆಯವರು ಕೆಟ್ಟವರು ಅಂತ ಹೇಗೆ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡೋಕ್ಕಾಗುತ್ತೆ. ಆದರೆ ಅಜ್ಜಿ ಇಲ್ಲಿ ಕಾನ್ಫಿಡೆಂಟಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವನು ನೋಡೇ ಇಲ್ಲ ಆದ್ರೂ ಕಾನ್ಫಿಡೆಂಟಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ. क्या बोलती है दादी, वो तो बहुत प्यारा लड़का है. फिर स्वामीनाथन खुश हो गया. दूसरे ही क्षण उसके मन में एक नया संदेह पैदा हुआ. देखिए दादी के इस बात को सुनकर यहाँ स्वामीनाथन बहुत खुश होता है, क्योंकि राजम बहुत अच्छा लड़का है, मुझे क्यों उस पर गुस्सा होती है, उसको मुझे क्यों वो पसंद नहीं, वो तो मुझे भी पसंद है, वो तो प्यारा लड़का है. इस बात को दादी के मुंह से सुनकर स्वामीनाथन को बहुत खुशी होती है, उनको ತುಂಬಾನೇ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ. और वो खुश हुआ, उसके साथ ही एक संदेह यहाँ स्वामीनाथन के मन में आती है. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಡೌಟ್ ಬರುತ್ತೆ ಅವನ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ. ಏನು, दादी शायद तुम्हें शेर की कहानी पर विश्वास नहीं हो रहा है. फिर क्या डाउट आती है यहाँ, शायद तुम्हें जो शेर की कहानी पर विश्वास नहीं हो रही है. ಅಂದರೆ ಹಾಗಾದರೆ ನಿನಗೆ ರಾಜಮ್ ಕಂಡ್ರೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ, ಆದರೆ ನೀನು ಕತೆ ಯಾಕೆ ನೀಟಾಗಿ ಕೇಳಿಲ್ಲ, ಹಾಗಾದರೆ ನಿನಗೆ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಲ್ಲ ರಾಜಮ್ಮು
ಇಲ್ಲಿ ಶೇರನ್ನು जो राजम शेर को मार डाला इस कहानी पर तुम्हें विश्वास नहीं आ रहा है ಅಂದರೆ ನಿನಗಿದ್ರ ಈ ಕಥೆಯಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ವಾ ಹಾಗಾದರೆ ನೀನು ನಂಬ್ತಾ ಇಲ್ಲ ರಾಜಮ್ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಲಯನನ್ನು ಹೊಡೆದ ಇಲ್ಲಿ ಶೇರನ್ನು ಹೊಡೆದ ಅನ್ನೋ ಕತೆ ನೀನು ನಂಬ್ತಾ ಇಲ್ವಾ ಹಾಗಾದರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇನ್ನೊಂದು ಡೌಟ್ ಬರುತ್ತೆ ಅವನಿಗೆ. ಅದನ್ನು ಸಹಿತ ಕೇಳ್ತಾನೆ ಅಜ್ಜಿಗೆ. ಫಸ್ಟ್ ಏನು ಕೇಳ್ತಾನೆ, ರಾಜಮ್ಮನ ಕಂಡ್ರೆ ನಿನಗಿಷ್ಟ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಈ ಕತೆ ನೀಟಾಗಿ ಕೇಳ್ತಿಲ್ವಲ್ಲ ನೀನು ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ಇಲ್ಲ ರಾಜಮ್ಮ ಕಂಡ್ರೆ ಇಷ್ಟ ಅಂದ ತಕ್ಷಣ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಹಾಗಾದರೆ ನೀನು ಈ ಕತೆನೇ ನಂಬ್ತಾ ಇಲ್ವಾ ಹಾಗಾದರೆ ಅದಕ್ಕೆ ನೀನು ಈ ಕತೆ ನೀಟಾಗಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಲ್ವಾ ನೀನು ಅಂತ ಹೇಳಿ ಅಜ್ಜಿನ ಕೇಳ್ತಾನೆ. जो मैं एक एक शब्द पर विश्वास करती हूँ, दादी ने स्वर में मिठास भरकर कहा. दादी क्या बोलती हैं, मैं एक एक स्वर पर एक एक शब्द पर तुमने यहाँ क्या कहानी कह सुनाया वो सभी कहानी के एक एक शब्द पर ಅಂದರೆ ಒಂದೊಂದು ವರ್ಡನ್ನು ಸಹಿತ ನಾನು ನಂಬ್ತೀನಿ, ಬಿಲೀವ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ವಿಶ್ವಾಸ करती हूँ. तुम जो कहानी यहाँ का सुनाया वो सभी कहानी को मैं बिलीव करती हूँ, विश्वास करती हूँ, मैं यकीन करती हूँ ಅಂದರೆ ನಂಬ್ತೀನಿ ನೀನು ಹೇಳಿದ ಕತೆ ಒಂದೊಂದು ಶಬ್ದನೂ ನಿಜ ಅಂತ ನಾನು ನಂಬ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದು ಯಾವ ರೀತಿ ತುಂಬ ಪ್ರೀತಿ ವಾಯ್ಸಲ್ಲಿ, ಸ್ವೀಟ್ ವಾಯ್ಸಲ್ಲಿ, ಲವ್ಲಿ ವಾಯ್ಸಲ್ಲಿ ಅಜ್ಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಿಠಾಸ್ ಬರ್ನ ಅಂದರೆ ಪ್ರೀತಿ ವಾಯ್ಸಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ಸಿಹಿ ಭರಿತ ಮಾತುಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ಆ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾರೆ. स्वामीनाथन को इससे खुशी हुई लेकिन उसने चेतावनी के तौर पर जोड़ा, जो भी उसे झूठा कहेगा वह उसे गोली मार देगा. देखिए यहाँ चेतावनी देना, चेतावनी का मतलब क्या है, वार्न करना. चेतावनी का मतलब क्या है, जो वार्न करना. यहाँ कौन वार्न करते हैं, जो कौन वार्न करते हैं, क्या वार्न करता है, जो स्वामीनाथन वार्न करता है. किसको वार्न करता है, जो दादी को वार्न करता है. क्या वार्न करता है कि जो तौर पर जोड़ा, चेतावनी के तौर पर जोड़ा. इसका मतलब क्या है, ऐसे जो चेतावनी देते हुए बोलता है कि जो भी उसे झूठ कहेगा वह उसे गोली मार देगा. यहाँ स्वामी को जो कोई भी झूठ बोलता है ಅಂದರೆ ಯಾರಾದರೂ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದರು ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಶೂಟ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅಂದರೆ ವಾರ್ನ್ ಕೊಡೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ. फिर दादी ने इसका समर्थन किया और हरिश्चंद्र की कहानी सुनाने की बात कही. देखिए ದಾದಿನೇ ಇಸ್ಕ ಸಮರ್ಥನ ಕಿಯಾ ಏನಿ ಅದು ಮಾತನ್ನು ಒಪ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ಸಮರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹಾಂ ಸರಿಯಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಮಾಡಿ किसके कहानी सुनाने के लिए शुरू करती हैं, यहाँ जो हरिश्चंद्र के बारे में कहानी कहने को शुरू करती है. जो हरिश्चंद्र कौन है, राजा सत्य हरिश्चंद्र, आप सभी को पता है ना. उसके बारे में यहाँ कहानी कहने को शुरू करती है. जिसने वचन का पालन करने के लिए सिंहासन, पत्नी और बच्चे को खो दिया और अंत में उसे सब कुछ वापस मिल गया. यहाँ जो सत्य हरिश्चंद्र ने कभी भी झूठ नहीं बोला था, है ना, जो हमेशा जीवन के अंत तक और सच ही बोलता रहा और उसी सच्चाई ने उसकी जो यहाँ राजा हरिश्चंद्र के जो सच्चाई ने ही उसको आपत्ति से बचाती है. समझ में आए ना. राजा हरिश्चंद्र निಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, वो सत्य एक वाक्य, एक जो दिए गए बात को निभाने के लिए अपने सारे जो साम्राज्य को छोड़कर अपने जो पत्नी और जो बेटा को भी यहाँ जो संकष्ट में डालता है. क्योंकि उनके जो पत्नी, यहाँ जो राजा हरिश्चंद्र की पत्नी भी और राजा हरिश्चंद्र का बेटा भी यहाँ जो उन राजा हरिश्चंद्र के साथ देते हैं, जो सच्चाई बोलने में, उनकी जो सच्ची आदत में. ಅಂದರೆ ಸತ್ಯ ಹರಿಶ್ಚಂದ್ರ ಅವರ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಗುಣದಲ್ಲಿ, ಅವರ ಸತ್ಯ ನುಡಿಯಲ್ಲಿ ಅವರ ಹೆಂಡತಿ ಮತ್ತು ಮಗನೂ ಸಹಿತ ಅವನ ಜೊತೆಗಿರ್ತಾರೆ. जो सच्चाई को बचाने के लिए कभी भी झूठ नहीं बोलता है, ಅಂದರೆ ಯಾವತ್ತೂ ಅವನು ಸುಳ್ಳು ಹೇಳೋದಿಲ್ಲ.
ಹೌದು ತಾನೆ, ಅದಕ್ಕೆ ಅವನಿಗೆ ಸತ್ಯ ಹರಿಶ್ಚಂದ್ರ ಅಂತ ಹೆಸರಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರು ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳನ್ನು ಸಹಿತ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಅವ್ರ ಜೊತೆ ತಮ್ಮ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಅವರು ಸಹಿತ ಕಷ್ಟವನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ನೋಡಿ ಸಹಿತ ಅವರು ಕೊನೆ ತನಕ ಅವರು ಸಹಿತ ಒಬ್ಬ ರಾಜ ಆಗಿದ್ದವರು. ಅವರು ಹೇಗೆಲ್ಲ ಜೀವನ ನಡೆಸ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಅವರು ಒಂದೇ ಒಂದು ವಚನವನ್ನು ನೀಡಿರ್ತಾರೆ. ಆ ವಚನವನ್ನು ಪರಿಪಾಲನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಕೊಟ್ಟು ಮಾತನ್ನು ತಪ್ಪಬಾರ್ದು, ನಾನು ಮಾತು ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ಮಾತಿಗೆ ಬದ್ಧನಾಗಿರಬೇಕು ಮತ್ತು ಸುಳ್ಳನ್ನು ಹೇಳಬಾರ್ದು ಯಾವತ್ತೂ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ತನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೇ ಕಷ್ಟಗಳು ಬಂದರೂ ಸಹಿತ ಕೊನೆ ತನಕ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಸಹಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಬರ್ತಾರೆ. ಆದರೆ ಅಟ್ ದಿ ಎಂಡ್ ಏನಾಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ, यहाँ राजा सत्य हरिश्चंद्र ने जीतता है। यहाँ खुद भगवान ईश्वर ने राजा सत्य हरिश्चंद्र के साथ देता है। बच्चे को जो बात कही, जिसने वचन का पालन करने के लिए सिंहासन, पत्नी और बच्चे को खो दिया और अंत में उसे सब कुछ वापस मिल गया, उसने कहानी आदि ही सुनाई कि स्वामीनाथन कर्राटे लेने लगा। दादी भी रुक कर बोलने लगी, फिर वहाँ भी सो गई। देखिए दादी ने इसका, यहाँ राजा सत्य हरिश्चंद्र ने अपने जो वचन को परिपालन करने के लिए अपनी जो पत्नी और बेटा को भी खोता है, लेकिन अपने साम्राज्य को, धन को, सभी को यहाँ खोता है। खुद जो कष्ट के जीवन बिताता है वो भी स्मशान में जीवन बिताता है। कौन? राजा हरिश्चंद्र एक राजा है। वो सिर्फ एक बात को निभाने के लिए, सत्य परिपालन करने के लिए वो स्मशान तक आता है। वहाँ के जो पहरेदार बन के काम करता है सत्य हरिश्चंद्र, अपनी जो पत्नी को, बेटा को, सभी को खोता है, फिर भी वो कभी भी झूठ नहीं बोलता है, अपने जो वचन को पालन करता है। फिर अंत में यहाँ सभी वो क्या क्या खोया था सत्य हरिश्चंद्र ने, सभी यहाँ सत्य हरिश्चंद्र को मिलती है। खुद भगवान ईश्वर ने देता है, पत्नी, बेटा और सुख, संपत्ति, धन, राज्य, सभी यहाँ सत्य हरिश्चंद्र को वापस मिल जाता है। ऐसे ही कहानी सुनाते सुनाते यहाँ जो दादी भी रुक कर कहानी बोलना शुरू कर, कहानी बोलती है। रुक कर बोलना ಅಂದರೆ ಅಜ್ಜಿಗೂ ನಿದ್ದೆ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಅರ್ಧ ಬಿಟ್ಟು ಕತೆ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ ಅವರು. जो स्वामीनाथन भी कराटे लेने लगा। कराटे का मतलब क्या है यहाँ? स्नोर। ಸೋರ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು? ಇವನು ಸಹಿತ ಸ್ವಾಮಿನಾಥನ ಸಹಿತ ಗೊರಕೆ ಹೊಡೆಯೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. ಅವರು ಜೋ अज्जीनू ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, दादी भी रुक कर कहानी बोलती रही, क्योंकि दादी को भी यहाँ नींद आ रही थी और स्वामीनाथन कहानी सुनते सुनते ही बीच में सो गया था और कराटे ले रहा था, यानी स्नोर कर रहा था, गोरके ಹೊಡಿತಾ ಇದ್ದ. अज्जीಗೂ निद्दे ಬರ್ತಾ ಇತ್ತು. और जो दादी भी रुक कर बोलने लगी, फिर वह भी सो गई। दोनों अभी यहाँ क्या करती हैं, सो जाती है। फिर देखिए इसमें क्या क्या दिए हैं कि जो कभी भी हमें झूठ नहीं बोलना चाहिए। जो छोटा बच्चा रहते हैं वो बच्चे क्या बोलते हैं, किसी भी जो ಹುಮ್ಮಸ್ಸು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ಹುಮ್ಮಸ್ಸಲ್ಲಿ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಏನೇನೋ ಕಲ್ಪನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಏನೇನೋ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಹೌದಾ, ಅದೆಲ್ಲ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ನಡೆಯುತ್ತೆ. ಲೇಕಿನ್ ये जानकर भी ऐसे जो झूठ को हम कभी भी नहीं बोलना चाहिए, क्योंकि वही आदत हमें आगे भी ಆತಿ ಹೇ ಹಮಾರೆ ಜೀವನ ಮೇ. ಅಂದರೆ ಅದೇ ಒಂದು ಗುಣಗಳು ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ. ನಾವು ಇವಾಗಲಿಂದನೇ ಬೇಸಿಂದ ಏನು ನಿಜವನ್ನು ಹೇಳ್ಕೊತ ಹೋದರೆ ಅದೇ ಒಂದು ಗುಣ ನಮಗೆ ಕೊನೆ ತನಕ ಬರುತ್ತೆ. ಹೌದಾ, ಇವಾಗಲಿಂದನೇ ನಾವು ಸುಳ್ಳನ್ನು ಹೇಳ್ಕೊತ ಹೋದರೆ ಅದು ಏನಾಗುತ್ತೆ, ಕೊನೆ ತನಕನೂ ಅದೇ ಹಾಬಿಟ್ ನಮಗೆ ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ನಾವು ಇವಾಗಲಿಂದನೇ ಅಡಾಪ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ ಸತ್ಯ ಹೇಳೋದಿನ ಇವಾಗಲಿಂದ. ಅರ್ಥ ಆಯಿತಾ? ಅಂದರೆ ಸತ್ಯ ಹೇಳೋರಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಕೊನೆಗೆ ದೇವರು ಕೈ ಹಿಡಿತಾನೆ ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಲಾಸ್ಟ್ನೇ ಪ್ಯಾರ ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. अर्थ आयता? यावागलू सुಳ್ಳು ಹೇಳಬಾರ್ದು. इसके बारे में भी चावल की रोटियां पाठ में आप सीख चुके हैं, है ना? वो एक जो सच
पहले ही सच बोले तो यहाँ हम बच सकते हैं, लेकिन यहाँ झूठ पर झूठ बोलते जाए तो हम अंत में यहाँ ಪಕಡಿ ಜಾತೆ ಹೇ ಅಂದರೆ ಪಕಡೆ ಜಾತೆ ಹೇ, ಸಿಕ್ಕಾಕೊಳ್ತೀವಿ ನಾವು. ಸಮಜ್ ಮೇ ಆಯ್ನಾ? ಇದನ್ನೇ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಸುಳ್ಳನ್ನು ಹೇಳಬಾರ್ದು, ಕೆಟ್ಟ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಡಿಬಾರ್ದು ಅನ್ನೋದೇ ಈ ಪಾಠದ ಉದ್ದೇಶ. समझ में आए ना चिल्ड्रन? आपको एक बार और ध्यान से पाठ को पढ़ना होगा. थैंक यू चिल्ड्रन.